नमस्कार, मी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे या गावी आणि नरडवे गावातील हे आधुनिक नाव जे आहे जांभळगाव आणि यवतेश्वर गावाच्या मध्ये आहे. येथे आहेत दिरबादेवी रवळनाथ आणि यवतेश्वर गाव विठलादेवी आणि गिरोबा आणि ब्राह्मणदेव असं हे अनेक विविध देवांची मंदिरं आहेत. आणि आता या होळी शिमगोत्सवानिमित्ताने आज जी होळी सुरुवात झाली तिथपासून आतापर्यंत कदाचित 5वा दिवस असेल आणि या 5व्या दिवशी आपले सर्व 6वा दिवस आहे. आणि या 6व्या दिवशी धुळवड म्हणून जी कोकणामध्ये साजरी केली जाते. आणि या कोकणामध्ये धुळवड या ठिकाणी आपण जे पाहत आहात येथे होळी आहे आणि हे सर्व ग्रामस्थ दिसत आहे. या संदर्भात आपण थोडी माहिती जाणून घेणार आहे. ही कोकणातील होळी कशा पद्धतीने आपण साजरी करतो ते येथे अनेक मान्यवर आहेत. माजी सभापती आहेत सुरेश ढवळ या संदर्भात आपण थोडी आम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी माहिती द्या. आपले रूढी परंपरेनुसार मांडावर एकादशीला पान ठेवलं जातं आणि त्या दिवसापासून आपल्या मांडावर खेळ सुरू करून पौर्णिमे दिवशी आपली होळी उंचात उंच अशी होळी झाड आंब्याचं किंवा रतांब्याचं असं झाड तोडून ती उंचात उंच अशी होळी इथे घातली जाते. आणि तिथे रूढी परंपरेनुसार प्रत्येकाच्या घरोघरी देव फिरवल्या जातात आणि त्याच्यासोबत 5 जोड आपले खामकाठी घेऊन निशाण काठी दोन्ही निशाणं आणि खामकाठी घेऊन घरोघरी देव जातात. आणि त्याच्यासोबत जनसमुदाय अगदी मोठ्या संख्येने उपस्थित असतं. प्रत्येकाच्या घरी आपल्या रूढी परंपरेनुसार खेळ केला जातो आणि त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने अगदी आबालवृद्धांपासून अगदी सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आणि आज 5वा दिवस आणि दोन्ही वाडी 6वा दिवस आणि आजच्या या 6व्या दिवशी इथे अनन्य असं या दिवसाला महत्त्व असतं. इथे आपले टिपऱ्या जे असतात त्या आपल्या ज्या वाईट प्रवृत्ती असतात त्या दहन केल्या जातात. आणि त्यामध्ये या आतापर्यंत हा देव आपल्याला नवसाला पावत असतो. आणि या देवाची महती एवढी आहे. येथे नारळ तोरण पेढे आणि चौकऱ्यासारखे नवससुद्धा बोलले जातात. त्या नवसाला आज देव आपला पावतोय याची ख्याती आपल्या पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात या देवांची ख्याती आहे. आणि आजच्या या दिवसाला धुळवडीला प्रत्येक कुटुंबामध्ये रखवालीचं नारळ इथे दिला जातो. आणि या रखवालीमध्ये वर्षभर प्रत्येक कुटुंबाला देव रखवाली देतो. आणि त्या रखवाली आज न्हावांसुद्धा आपल्या देवाचं प्रत्येक घरोघरी वाटप केलं जातं. आणि आज इथे आपला पाडजीचा सुद्धा दिवस आणि आजच्या या धुळवडी दिवशी सर्व बालगोपाळ संध्याकाळी एकत्र येऊन आणि त्याच्यामध्ये जो मानपान आहे तिथे प्रत्येक रूढी परंपरेनुसार इथे हा सण साजरा केला जातो. आणि त्यासाठी सर्व मानपान जे असते सगळं एकत्र येऊन असलेले बाळगोपाळ आज शिमगोत्सव मोठ्या आनंदामध्ये साजरा केला जातोय. आणि आजच्या या धुळवडी दिवशी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. आज जी धुळवड जी साजरी झाली आज कशा पद्धतीने मुलांनी रंगवलं. फाल्गुन महिन्यामध्ये हा होळीचा सण साजरा केला जातो. त्याच्यामागे एकच उद्दिष्ट की लोकांनी एकत्र यावे, एक संगता यावी. आणि मुख्य उद्देश म्हणजे भारतीय संस्कृतीप्रमाणे किंवा कोकणच्या संस्कृतीप्रमाणे जी काही इडापिडा किंवा क्लेश आहे तो अग्नीच्या रूपाने अग्नी आपल्या पोटात घेते आणि ते क्लेश किंवा जी इडापिडा आहे ती नाहीशी केली जाते. एकादशीच्या दिवशी मांडावर पान ठेवलं जातं आणि त्या दिवशी जुन्या रूढीप्रमाणे प्रॅक्टिस म्हणून घाय किंवा जत म्हणून प्रॅक्टिस केली जाते. आणि पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी जे मुख्य देवस्थान आहे त्या ठिकाणी होळी घातली जाते आणि होळीची पूजा केली जाते. आणि नंतर 3ऱ्या दिवसामध्ये प्रत्येक घरोघरी या देवाचं निशाण फिरवलं जातं. मनोभावे अगदी निष्ठेने त्या देवाची त्या ठिकाणी पूजा केली जाते. आणि प्रत्येक घरोघरी तो हा आनंद आपल्याला बाजारामध्ये सुद्धा विकत घेता येणार नाही. अशा प्रकारे लोक आनंदाने 5 दिवस घालवतात. आणि 5 दिवस घालवल्यानंतर 6व्या दिवशी की या ठिकाणी धूळ मारली जाते ती आणि त्याची सांगता केली जाते
लोकांची गाराणी केली जाते, गाराणी करतात आणि लोक अगदी आनंदात होतात आणि जे काही नवस वर्ष केलेले असतात ते नवस फेडतात आणि पुढील वर्षामध्ये जे काही नवस करायचे असतात ते करतात आणि देवाचं नावान घेऊन त्या ठिकाणी या उत्सवाची या ठिकाणी समाप्ती केली जाते, सांगता केली जाते. अशा प्रकारे हा उत्सव अगदी मनापासून आनंदाने सगळे लोक, दोन्ही वाडीचे लोक साजरे करतात, सगळीकडे साजरे करतात. त्याप्रमाणे इथे साजरा केला जातो आणि अगदी आनंदामध्ये हे 5 दिवस लोक घालवतात. अशा प्रकारे हा कोकण संस्कृतीप्रमाणे सण साजरा केला जातो.